भाषेमध्ये म्हणजे हिंदी इंग्लिश मराठी तिन्ही भाषांमध्ये उपयुक्त असं भाषण करत होतो. मी आराध्य प्रथम करते यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपला मनोगत व्यक्त केला. नमस्ते, माझे नाव आराध्य प्रशांत कर्वे. आज इथे उपस्थित मान्यवर आणि सर्व देशभक्तांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज मी माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल यावर माझे विचार मांडणार आहे. हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतील आणि मुसलमानांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाचतील. जातीयता, धर्मांधता, विषमतेचे नाव नसेल. स्त्रियांना सन्मान आणि कायद्याचे राष्ट्र असलेला जागतिक महासत्ता बनलेला असा माझ्या स्वप्नातील भारत असेल. असा माझ्या स्वप्नातील भारत असेल. आपण इतिहासाची पाने उलटून पाहिली तर दिसतं की जगातील काही देशांच्या मानाने भारत हा एक समृद्ध आणि संपन्न संस्कृतीचा देश होता. पण एकेकाळी सोन्याच्या धूर निघत असलेल्या माझ्या या भारत देशाला कोणाची तरी दृष्ट लागली असं वाटतं. आणि भ्रष्टाचार, विषमता, गुन्हेगारी, गरिबी, बेकारीने या समृद्ध आणि संपन्न देशाची दुर्दशा केली. आणि या विषयावर बोलण्याची वेळ आली. माझ्या स्वप्नातील भारत किती सुंदर कल्पना आहे. तर कसा आहे माझ्या स्वप्नातील भारत? माझ्या स्वप्नातील भारत हा चारित्र्य संपन्न आणि नीतिमत्ता असलेल्या सच्चा देशभक्तांचा देश असेल. ज्या राष्ट्राचे चारित्र्य श्रेष्ठ असते ते राष्ट्र श्रीमंत असते. जिथे सचोटी, टाईट प्रामाणिकपणा असतो तो देश जगात नंबर 1 असतो. अगदी तसाच असेल माझ्या स्वप्नातील. आज मित्रांनो, आज आपल्या भारत देशाची अवस्था फार वाईट आहे. सांप्रदायिकता आणि जातीयवाद असलेला देश अशी आपल्या भारताची ओळख संपूर्ण जगात आहे. पण माझ्या स्वप्नातल्या भारतात मानवता हाच खरा धर्म असेल. आणि हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई यांच्यात रक्ताचं नातं नसतं तरी माणुसकीचं नातं असेल. इथे लोक देशावर येणाऱ्या संकटांशी प्राणपणाने झुंजतील. अतिरेक्यांचे हात मुळापासून छाट आणि आमची कृती पाहून आमच्या शत्रूचेही डोळे पांढरे होतील. असं असेल माझ्या स्वप्नातील भारत. माझ्या स्वप्नातल्या भारतात कोणतीही नाजूक कळी गर्भातच फुटली जाणार नाही आणि कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमतही होणार नाही. उलट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोरी जाऊन परत पाठवताना छत्रपती शिवरायांनी म्हटले होते, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. हे शब्द यांच्या तरुणांसाठी आदर्श ठरतील आणि ते तसेच वागतील असे माझे स्वप्न आहे. मित्रांनो, भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पाहिले होते. त्यांच्या स्वप्नाचा धागा